हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण एक कॅरी बॅग शिवणार आहोत। खूप छान अशी कॅरी बॅग आहे ही। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही जी बॅग आहे ती मी ओल्ड फॅब्रिक पासून बनवते। कारण की हा जो माझा एक कुर्ता होता तो मी कट केलाय आणि त्याचं फॅब्रिक घेतलंय। तर इथे 12 बाय 12 अशा पद्धतीने हे फॅब्रिकचे 2 पीसेस मी कट करून घेतलेत। ते हे आता मधून मी फोल्ड करते। आता जसं दाखवते त्या पद्धतीने आपण याला आकार देऊया। थोडीशी वेगळी डिझाइन आपण या पिशवीला करणार आहोत, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे आपल्याला। अजून याला मॅचिंग मी ब्लॅक कलरचं फॅब्रिक घेतलंय, ज्याच्यामुळे त्या पिशवीचा लुक आहे तो अजून जास्त छान दिसेल। तर जसा आकार मी ड्रॉ केलाय त्याच पद्धतीने आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता हा ओपन करून दाखवते बघा। या पद्धतीने आपले 2 पीसेस आपण कट करून घेतलेले आहेत। आता याचं एकदम मेजरमेंट करायचं, कारण आपल्याला याला मिडलला ब्लॅक कलरचं फॅब्रिक अटॅच करायचं आहे। तर याचा एक अंदाज घेऊन त्याच्या दुप्पट किंवा थोडं त्याच्यापेक्षा जास्त त्या आकाराच्या आपल्याला इथे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। तर मी इथे 2 पट्ट्या कापून घेणार आहे दुप्पट आकाराच्या, आणि त्याची जी रुंदी असणार आहे ती 4 इंच असणार आहे। आता ड्रेसवर ब्लॅक कलरची डिझाइन होती म्हणून मी त्याला मॅचिंग म्हणून हे ब्लॅक कलरचं फॅब्रिक घेतलं। आता याच्यापासून मी 2 पट्ट्या कट करून घेणार आहे, ज्याचं मेजरमेंट जे टोटल आपली पर्स आहे त्याच्या दुप्पट होईल। तर तुम्ही या जी रुंदीची आहे ती जास्त सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे 4 इंचाची घेतली कारण मी छोटी पर्स शिवणार आहे। तर ह्या पट्ट्या कापून रेडी झाल्या आहेत बघा। आता आपण नेक्स्ट कटिंग करूया। त्याचे जे बेल्ट असणार आहे ते मी कट करणार आहे। ते सुद्धा मी याच कलरचे कट करणार। तर त्याची रुंदी आहे ती 4 इंच घेतली तरी चालेल, म्हणजे ते फोल्डिंगमध्ये जाऊन तुमची जी 2 इंचाची पट्टी तयार होणार आहे। ते इथे मी मधून कट करते, म्हणजे आपल्या 2 पट्ट्या रेडी होतील, ज्यापासून आपण बेल्ट बनवणार आहोत। तर एवढं कटिंग झालंय। आता इनरसाठी मी हे जे मेन फॅब्रिक आपण कट केलंय त्याच आकाराच्या 2 ब्लॅक कलरच्या आपण पीसेस कट करून घेणार, जे आपण इनरसाठी यूज करणार आहोत। इथे तुम्ही अस्तर वापरलं तरी चालेल। तर हे सुद्धा मी कटिंग करून घेते। अगदी थोडंसं सामान तुम्हाला जर बाजारात जाऊन घ्यायचं असेल तर ही पिशवी उपयोगी पडते। याच्यापेक्षा मोठ्या साईजची पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्त मोठ्या पद्धतीने म्हणजे मेजरमेंट घेऊन कट करू शकता। तर इथे 1 पीस कट केला आहे, त्याचप्रमाणे मी अजून 1 पीस कट करून घेते। नंतर आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। अशाच पद्धतीने आपण बरेच व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की जाऊन चेक करा। इथे बघा, इनरसाठी मी 2 पीसेस कट करून घेतलेले आहेत सेम साईजच्या। तर हे झालं आपलं पर्सचं कटिंग। त्याचे हे 2 बेल्ट आहेत आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्यापासून आपण डिझाइन बनवणार आहोत, ज्या मिडलला आपण त्या अटॅच करणार आहोत। तर एवढं कटिंग झालंय। आता आपण स्टिचिंगला सुरू करूया।
सगळ्यात पहिल्यांदा आपण बेल्ट आहेत ते स्टिच करून घेऊया। बेल्टची रुंदी तुम्ही 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। तर इथून मी मधून फोल्ड केलं आहे त्याला। चांगली साईड ही आतल्या बाजूने आहे। ह्याच्यावर मी शिलाई मारून घेणार, डबल शिलाई मारणार आणि एक साईड आहे ती बंद करणार, कारण हे फॅब्रिक आहे ते मी पलटवून घेणार आहे। आता हे पलटवून इथे आपल्याला स्टिच करायचं आहे। आता याच्यावर मी डबल टिप मारणार आहे, त्याच्यानंतर आपण हे पलटवून घेणार आहोत। आता हे आपण टर्न करून घेऊया। अशाच पद्धतीने अजून एक आपल्याला बेल्ट बनवायचा आहे। इथे आपले दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत। आता आपण हे जे आतलं इनर कट केलंय त्याच्यावर अटॅच करून घेऊया। त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरचे जे इनर कट केलंय ते घेतलंय। आता त्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा। सेंटर पॉइंट पासून आपल्याला 2-2 इंचाच्या रुंदीवर आपल्याला ती जो बेल्ट आहे तो अटॅच करायचा आहे। तर इथे मी सेकंड पार्टचा सुद्धा मिडल पॉइंट काढून घेते आणि त्याला मार्क करून घेते। आता इथे अशा पद्धतीने 2 मार्किंग करून घ्यायचे, त्याच्यावर आपल्याला जे बेल्ट आहे ते अटॅच करायचे आहेत। आता हे जे बेल्ट आहेत ते अशा पद्धतीने ठेवून याच्यावर एक टिप मारून घेते। दुसरा आहे तो अशा पद्धतीने लावायचा आणि इथे स्टिच करून घ्यायचं। आपण याचं डायरेक्ट फिनिशिंग करणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने हे अटॅच केलेले आहेत। तसाच दुसऱ्या पार्टचा सुद्धा बेल्ट आहे तो मी इथे स्टिच करून घेते। आता आपण मेन फॅब्रिक आहे ते घेऊयात। आता ह्याच्या राईट साईडवर हे आपल्याला असं पलटवून ठेवायचं आहे आणि इथे वरच्या साईडने अर्धा इंच होईल एवढी मार्जिन ठेवून पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। आता हे मी पूर्ण टर्न करते। हे बघा आपला बेल्ट आहे तो व्यवस्थित फिनिशिंगने बाहेर आलेला आहे। आता याच्यावर मी डबल टिप मारून तो जो बेल्ट आहे तो फिक्स करणार आहे। तर थोडीशी खाली अशी शिलाई घेतली आहे बघा। इथे एक शिलाई मारायची आणि वरच्या साईडने अजून एक शिलाई मारायची। आणि आता पूर्ण साईडने एक शिलाई मारायची आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं।
एक साईडचा पार्ट आपला रेडी झाला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते. इथे बघा दोन्ही पार्ट आपले स्टिच करून रेडी झालेले आहेत. आता आपण यांच्या दोघांच्या मिडलमध्ये ब्लॅक कलरचा कापड अटॅच करणार आहोत. त्याच्या 2 पट्ट्या कापून घेतलेल्या त्यांना मी आता मधून जोड देणार आहे आणि त्याच्यावर दाबटीप मारून घेणार आहे. आता हा पार्ट घ्यायचा. याच्या राईट साईडवर ती जी पट्टी आहे ती इथे ठेवायची आहे. या पूर्ण भागाला आपण इथे गोल अशा पद्धतीने स्टिच करणार. फक्त हा मोठा असल्यामुळे त्याला मध्ये मध्ये आपण प्लीट्स घेणार आहोत. तर एकाच डायरेक्शनमध्ये छोट्या छोट्या अशा पूर्ण प्लीट्स या भागाला बसवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. पूर्ण गोलाकार भागाला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हा सेंटर पॉईंट काढलाय म्हणजे एक अंदाज येईल की आपल्याला किती प्लेट्स बसवायचे आहेत. जिथे आपला जोड दिलाय तिथे का सेंटर पॉईंट येणार आहे. आणि पट्ट्यांच्या दोन्ही एंडिंग पॉईंटला मी त्यांचं फिनिशिंग करून घेतलंय. त्याला डबल टिप मारलेली आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत. तर हे पूर्ण मी इथे गोलाकार स्टिच करून घेते. ही जी बॅग आहे ती दिसायला खूप छान दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा. आणि याचा फायनल लुकसुद्धा एंडिंगला दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. मोठ्या साईजची पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा जे मेजरमेंट दिले त्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा मेजरमेंट घेऊन तुम्ही मोठ्या साईजची सुद्धा पिशवी शिवू शकता. एकदम इझी आहे, कोणालाही जमेल. तर इथे बघा एंडिंग होत आली आहे आणि इथे मी बरोबर हे सगळं फॅब्रिक आहे ते ॲडजस्ट करून इथे स्टिच केलेलं आहे. तर एक साईड झाली आहे आपली. आता दुसऱ्या साईडचा पार्ट घ्यायचा. ते आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. तर आता याच्या ज्या प्लेट्स येणार आहेत त्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येणार आहेत. मग अशी डाऊन डायरेक्शनमध्ये त्या प्लेट्स घेतलेल्या आता मी वरच्या साईडने त्या प्लेट्स घेणार आहे. तर हे पूर्ण सेम तिथपर्यंत गोलाकार मी शिवून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअरसुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा ही पिशवी तुम्हाला कशी वाटते.
इथे हे पूर्ण फॅब्रिक बघा मी अटॅच करून घेतलेलं आहे. इथे लॉक करायचं. आता आपण सिंगल शिलाई मारली आहे, दोन्ही साईडने अजून एक शिलाई मारून हे शिलाई आहे ती फिक्स करून घ्यायची आहे. डबल स्टिच केल्यामुळे काय होईल, धागे निघणार नाहीत. इथे व्यवस्थित दुसऱ्या फॅब्रिकने पाइपिंग सुद्धा करू शकता. आतल्या साईडने जिथे शिलाई मारली आहे तिथे पूर्ण भागाला आपण पाइपिंग करून घेणार आहोत, कारण की नंतर त्याचे धागे अजिबातच निघणार नाहीत. इनर सुद्धा आपला परफेक्ट राहील. इथे मी डबल स्टिच करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली बॅग आहे ती रेडी झालेली आहे. आता तुम्हाला याचा पलटवून लुक दाखवते. त्या प्लीट्समुळे या पिशवीला बऱ्यापैकी घेर येतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली जी बॅग आहे ती तयार झालेली आहे. दिसायला खूप छान दिसते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि कशी वाटली ही बॅग हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची बॅग नक्की शिवून बघा. आतल्या साईडने सुद्धा बघा बऱ्यापैकी घेर तयार झालेला आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.